छत्रपतींनी म्हणावं राजे महाराज बोला तर खरं, महाराज बोला तर खरं, काय उद्देश आहे, काय आज्ञा आहे आमच्याकरता, सांगा तर खरं काय आज्ञा आहे आमच्याकरता. छोट्याच्या शिवबाने म्हणावं, तुकोबरायांनी म्हणावं, अरे आम्ही ज्या ध्यासानं उभं राहिलो राजे, आम्ही ज्या ध्यासानं उभे राहिलो, आम्ही जीवनामध्ये काहीतरी त्यागलं, आम्ही काहीतरी जीवनामध्ये सोडून दिलं, म्हणून आम्ही पांडुरंगाला प्राप्त करू शकलो, काहीतरी प्राप्त करू शकलो. मग आम्ही जीवनाला स्वतःमध्ये आम्ही स्वतःला काय केलं, मातीमध्ये गाळून घेतलं, तेव्हा कुठं हा समाज आम्ही या ठिकाणी गायत्री संप्रदाय आम्ही उभा करू शकलो. हे तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये शिवबांना तो उपदेश मानवला. हात तलवारीच्या मुठीकडे गेले, नजर आकाशाकडे गेली, आकाशाच्या पलीकडे गेली, आकाशाच्या विशालतेच्या पलीकडे गेली. आणि राजांनी म्हणावं, एकच ढाक माझं हिंदवी स्वराज्य, माझे श्रीमंत राज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला जमा करावं, बाल मावळे जमा केले. मावळ्याला जमा करत असताना यशाजी असेल, सूर्याजी असतील, तानाजी असेल, बाजीप्रभू असतील, असे बाल मावळे जमा केले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, तर वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचा तोरणा किल्ला पहिला घेतला आणि स्वराज्याचे तोरण त्या ठिकाणी बांधण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काही मावळे तयार केले होते महाराज, असे काही मावळे जीवाला त्या ठिकाणी जीव देणारे. एखादा किल्ला जर घ्यायचं ठरलं ना, तर प्रत्येक मावळ्यांनी म्हणावं, सरदारांनी म्हणावं, राजे मला मोहिमेवर धाडा, मला त्या मोहिमेवर धाडा. आणि पूर्वी त्या ठिकाणी काय चाललं होतं माहिती सर, पूर्वी चाललं होतं मरण्याकरता झुंज चालली होती, मरण मागण्याकरता पुढे यायची माणसं. राजे मला त्या मोहिमेवर जाऊ द्या, मला ती मोहीम फत्ते करायची, मला मरायला चान्स द्या. म्हणजे मरणाकरता तयार व्हायची माणसं. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशी माणसं घडवली. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी माणसं घडवली तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक उदाहरण देऊन सांगेल. पन्हाळ्याच्या वेळामध्ये शिटी जवार, शिटी मसूद आणि फाजल खानाच्या एकत्रित फौजांनी काय केलं होतं, पन्हाळ्याला वेढा घातला होता. 4 महिने ती वेढा चालला होता. किती महिने? 4 महिने ती वेढा चालला होता. मुंगीला या आतमध्ये जाता येत नव्हतं, बाहेर येता येत नव्हतं, अशा प्रकारचा तो वेढा होता. 4 राजांना काय करावं समजेना. राजांना युक्ती सुचली. राजांना वाटलं धोधो अशा प्रकारे रात्रीची वेळ आहे, मुसळधार पाऊस पडतोय, या मुसळधार पावसाचा फायदा घेऊन आपण या ठिकाणी गड उतार झालो तर त्या ठिकाणी नक्की आपल्याला जाता येईल. विशाळगडाच्या रोखांना राजाला जायचं होतं. कुठे जायचं होतं? विशाळगडाच्या रोखांना राजाला जायचं होतं. पण राजांना वाटलं की आपल्याला थोडी उसंत मिळावी, त्यांना थोडा चकवा देण्याकरता त्यांनी काय केलं, शिवा काशीद नावाचा राजांनी एक मनुष्य घेतला. न्हावी समाजाचा त्या ठिकाणी एक मनुष्य होता, परंतु हुबेहूब शिवाजी महाराजांची नक्कल करायचा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसायचा, दाढी शिवाजी महाराजांसारखी, हे असा शिवाजी महाराजांसारखा रुबाबदार दिसायचा. राजांनी त्याला बोलवलं. आपल्या स्वतःच्या अंगाचे कपडे होते राजांच्या, ते राजांचे कपडे त्याला घालायला गेले. राजे काय करता, आपण तुला माझे पात्र रंगवायचे, माझे पात्र तुला घेऊन त्या ठिकाणी शिटी जवार, शिटी मसूदला फसवण्याकरता तुला जायचे. राजे आणायचे कपडे, राजांची कपडे अंगामध्ये चढवली, जिरेटून राजा डोक्यातला काढला आणि त्या कोणाच्या डोक्यामध्ये हिला शिवा काशी. तुम्ही असं लक्षात करा ना, शिवा काशीच्या डोक्यावर तो जिरे चढवला, त्याच्या डोक्यावर चढवला आणि तो पाहू लागला की राजाचा मुकुट माझ्या डोक्यावर आहे. राजांनी त्याच्याकडे डोळेवरून पाहिलं. राजे म्हणले, शिवा तुला माहिती आहे का, हा मुकुट डोक्यामध्ये घातला काही क्षणापुरता येतो. राजे मला माहिती आहे, राजे मला माहिती आहे, मला त्या ठिकाणी मारणार आहे, माझी देह त्या ठिकाणी बलिदान होणार
मला जाण्याकरता तो वेळ मी घेणार आहे ना, राजे माझा नक्की स्वराज्याकरता बलिदान व्यर्थ जाणार नाही. राजांनी त्याला कडकडून मिठी मारावी आणि शिवा काशीला करता 2 आसू राजांच्या डोळ्यामध्ये यावे. अरे माझ्याकरता, या स्वराज्याकरता किती जणांचं बलिदान कामी येणार आहे. मग शिवा काशीत त्या ठिकाणी एका पालखीमध्ये बसवलं, राजाला एका पालखीमध्ये बसवलं आणि राजे गडावरून खाली निसटले. खबर दिली होती की राजे त्या ठिकाणी तुम्हाला शरण येत आहे, राजे संपूर्ण किल्ले तुमच्या हवाई करणार आहेत. शिदी मसूच्या सैन्यामध्ये आनंदाची लाट उसळली होती. शिदी मसूला वाटला का तर राजा शरण येतोय, संपूर्ण सैन्याचा वेळा ढिला पडला आणि राजे त्या ठिकाणी निसटण्यात यशस्वी झाले. 600 मावळा बरोबर घेऊन भोयांची पालखी राजे ती भोई पळत होते. पाऊस पडत होता, चिखलामधून ती पालखी पळत होते, पायामध्ये काटे मोडत होते, परंतु पाय काटा काढायला सुद्धा वेळ नव्हता. पाय फक्त खरडायचे, पळत राहायचे विशाळगडाच्या मुखाने. विशाळगड गाठायचा होता त्यांना. विशाळगड जवळ नव्हता महाराज, विशाळगडाचं अंतर खूप होतं. विशाळगडाचं अंतर किती होतं? 12 तासाने ते आटपणार नव्हतं त्यांना पळत जायचं म्हटलं तरी. 12 तास लागणार होते त्या ठिकाणी पळत जायचं म्हटलं तरी. मग त्या ठिकाणी शिवा काशीचं बलिदान झालं. शिवा काशीत त्या ठिकाणी उतरला डाव्या बाजूने आणि त्या ठिकाणी समोर गेला, ते त्याला लगेच ओळखलं, म्हणजे शिवाजी महाराज नाहीत. कारण शिवाजी महाराज पालखीतून उतरायचे ते उजव्या बाजूने उतरायचे आणि नेमकी शिवा काशीतने हुबेहूब दिसायचा, पण एक चूक केली, डाव्या बाजूने उतरला. लगेच त्याला विचारलं कोण येतो, म्हणजे मी शिवाजी म्हणतात मला, म्हणजे शिवाजी महाराज नाही तो डुप्लिकेट आहे. मग त्या डुप्लिकेट म्हटल्यानंतर त्याच्या कालावर उपसली आणि त्या ठिकाणी त्याच्या छातीमध्ये घुपसण्यात आली, रक्ताची चिंकाटी उडाली आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून तो शिवा काशीत खाली पडला. माझे शिवाजी महाराज कधीच निघून गेले, कधीच निघून गेले. मग मात्र सिद्धेश्वर पिसाळला, सिद्धी बसून पिसाळला आणि त्यांनी काय केलं, घोड्यावर पाठलाग सुरू केला, राजांचा पाठलाग केला. घोड खिंडीपर्यंत तो पाठलाग चालू होता. 20,000ची फौज आणि 600 मावळे फक्त काढलाय. 600 मावळ्यांना गाठायचं होतं. किती? 600 मावळे घेऊन राजे पळत होते. 20,000च्या फौजीपुढे 600 मावळे पुढे धरणार नाही. बाजीप्रभू देशपांडेने मिळवलं आणि बाजीप्रभू देशपांडे म्हणाले राजे थांबायचंच, राजे थांबा. घोड खिंडीमध्ये राजांना थांबवलं. का राजे, का थांबवलं मला, का थांबवलं मला बाजी? आपल्याला विशाळगड गाठायला खूप वेळ लागणार आहे. बाजी म्हणले राजे, आपण जर असं धावत राहिलो ना, आपण सर्वच्या सर्व मारलं जाऊ. तुम्ही आता असं करा, 300 मावळे बरोबर घ्या आणि विशाळगडात चालते व्हा. राजे तुम्ही चलायला लागा, मी या ठिकाणी खिंड लढून धरतो. नाही बाजी, लढायचं असेल तर आपण सर्वजण लढू. राजे म्हणाले आपण नाही बाजी, तुम्हाला मी सोडणार नाही. बाजी म्हणाले राजे वाचलो तर मी तुमच्या बरोबर येईल, परंतु खिंड लढवण्याचे मला सामर्थ्य द्या राजे. असं करू नका. तुमची स्वराज्यासाठी गरज आहे, अशी हजारो बाजी केले तरी हरकत नाही, परंतु राजे तुमची गरज आहे स्वराज्याकरता. राजे तुमची गरज आहे. बाजी तुम्ही मला जिवंत भेटणार आहात, बाजी तुम्ही मला गडावर भेटणार आहात. बाजी म्हणजे राजे काळजी करू नका, तुमच्या भेटीला आलोच म्हणून समजा. राजे ज्यावेळेस तुम्ही गडावर पोहोचाल ना, त्यावेळेस तोफेचा इशारा द्या. तोफेचा इशारा द्या, मी समजून जाईल की राजे गडावर पोहोचले म्हणून. तोपर्यंत मी गडावर एका सुद्धा चढून एका सुद्धा पुढे जाऊ देणार नाही. राजे गडाच्या लोकांनी निघाले आणि बाजीने काय केलं, 300 फक्त त्या ठिकाणी बांधल आडनावाची माणसं होती बा, 300 बांधल त्या ठिकाणी बरोबर घेतले. 300 बांधवाला सांगितलं, हातामध्ये 2 शमशेरी घेतल्या बाजी प्रभूने आणि त्या ठिकाणी उभा राहिला. बाकीच्यांना मावळ्यांना म्हणाले तुम्ही पाठीमागे उभं राहा. बाकीच्यांना सांगितलं तुम्ही डोंगरावर उभे राहा. डोंगरावर काही कड्यावर उभे केले आणि बाजीने सांगितलं जर माझ्याकडून कोणी निसटला तर मागच्यानी त्याला मारायचं आणि मागच्याकडून जर कोणी निसटला ना, मागच्याकडून कोणी निसटला तर त्याला वरून दगड टाकायचे आणि ठेचून मारायचे. एक सुद्धा सैनिक पुढे जाऊ द्यायचा नाही. बाजीने टाकला. मी त्या ठिकाणी 5ची वेळ झाली. 5 किती वाजल्या होत्या? पहाटे 5 वाजले होते. आता बाजी किती वेळ लागला तुम्हाला एक प्रथमच सांगतो पा. बाजी केवळ 12 तास लढत होता. 12 तास. दुपारच्या 12 वाजता बाजीच्या छातीमध्ये गोळी घुसली तरी बाजी 5 तास छातीमध्ये गोळी लागली तरी बाजी 5 तास लढत होता. 5 तास. बाजी प्रभू देशपांडे पहिला वार झाला तो पहाटे 5ला बाजी आणि त्या ठिकाणी 300 मावळ्यांना 20,000ची फौज आडून धरायची होती. कल्पना करा, 20,000 माणसं पुढून आले आणि 300 माणसांना त्यांना आडून धरायचे. बाजी दोन्ही हातामध्ये 2 तलवारी धरल्या, 2 टोकं तलवारची अशी केली आणि बाजी कसा बाजी होता तुम्हाला सांगतो. शनिवार वाड्याचा बुरुज असतो ना,
त्या बुरुंजाप्रमाणे बाजी होता. 6 फूट धिप्पाड उंचीचा तो बाजी. बलगंड शरीर, डोक्यावर पगडी आणि त्या ठिकाणी लाली गुंद पगडी घातलेला आणि भले पिलदार मिशाचा, जणू मिशा म्हणे बाजीच्या 2 तलवारीच असा बाजू होता तो. बाजू भरायला शनिवार वाड्याच्या बुरुंजासारखा आणि पहिला वार सुरू झाला पाठी 5ला. बाजूच्या अंगावर रक्ताच्या ठिकाणी रक्ताने लाल झाला होता. बाजूच्या मुलाकडे निघून गेला होता. कापडावर भोवळाच्या ठिकाणी मार होत होते. पण बाजी दुपारच्या 12 वाजले. डोक्यावर सूर्य आला होता डोक्यावर. पण बाजी हलत नव्हता. तिथून नसून पाहिलं. बाजी करता आपल्या सैनिकाला आपले सैनिक किती गेले, आपले सैनिक किती गेले तर बाजीला सांगावं आपले 50 गेले नाही 50. आणि शत्रूचे किती सैनिक मारले गेले, शत्रूचे 5000 सैनिक मारले. बाजी म्हणजे काय असंच कधी चाललं पाहिजे. त्यांच्या 5000 आपली 50 सैनिक पाहिजे. आपली जास्त मारता कामाले असं कधी जर चाललं तर एकाही जण मला पुढे जाऊ देत नाही. बाजीला शिटी मजबूती पाहिलं हा बाजी काही कोणाला पुढे जाऊ देत नाही. शिटी मजबूती काय केलं बंदूकवाला हेरला. त्या बंदूकवाला हातात बंदूकवाला क्या है क्या बोला क्या बात है क्या हुक्म करता वो दिखाएगा वो सामने दुश्मन गोली चला है. किस पर गोली चल रही है, किस पर गोली मार रही है वो सामने वाला दिखता नहीं कभी को. आता बाजी एवढ्याही सैन्यामध्ये ओळख येत होता. बाजी एवढ्या सैनिकामध्ये ओळख येत होता. त्याला कारणे बाजी ओळख येत होता. ज्याप्रमाणे हनुमान जयंतीला मारुतीला आपण शेंदूर लावतो आणि हनुमंतराय लाल दिसतात ना, त्याप्रमाणे बाजी ओळखत होता. बाजीच्या अंगावर त्या ठिकाणी इंच लागणार झाल्या होत्या. एकही जागा शिल्लक नव्हती बाजीच्या अंगावर जखम व्हायची. संपूर्ण बाजी ज्याप्रमाणे मारुतीला शेंदूर लाल दिसतात त्याप्रमाणे रक्ताने लाल होता. रक्ताने लाल बाजी दिसत होता. उत्तर परिवाराने बंदूकवाला नियम धरला. बंदूकवाला नियम धरला आणि बंदुकीचा शाप पडला आणि त्या ठिकाणी थोडी सुरू करत गेली.